टीम बीच्या असल्या वागण्यामुळेच आर्या टीम एच्या लोकांसोबत मैत्री करते आणि तेच इकडे वर्षाताईंना ती सांगताना दिसते। चला तर बघूयात आर्या काय सांगते। तर ती सांगते की आज निक्कीने मला सांगितलं की काल मी निक्कीसोबत जे बोलले, तिच्यासोबत जो काही संवाद केला, तर डीपी दादा निक्कीला विचारायला आले होते की आर्या तुझ्याशी काय बोलली। त्यावर वर्षाताई सांगतात, हो तू त्यांना येऊन सांगितलं होतंस की तुझं निक्कीसोबत काय बोलणं झालं आहे, तरी सुद्धा ते विचारायला गेले होते का। तर आर्या सांगते की हो तरी सुद्धा ते विचारायला गेले। मग हे असं झाल्यामुळे काय वाटतं, अविश्वास। मग मी पॅडी दादांना म्हटलं की हे झाल्यामुळे तुम्हाला जेव्हा वाटतंय की काय प्रॉब्लेम आहे तेव्हा मला सांगा, कारण असं काहीच नाही की मी त्यांच्यासोबत गेम प्लॅन करते टीम ए सोबत। मग पॅडी दादांनी म्हटलं ते मला जेन्युइन वाटलं, तुमचं सगळं ठीक होऊ शकतं, म्हणजे उद्या निक्की आणि दादांचं, डीपी दादांचं ठीक होईल, मग तेव्हा आमच्याकडे रडत येऊ नको। मग मला ते वालं नाही व्हायचं की इकडची पण तिकडची पण, इकडे पण तिकडचं सांगते, तिकडचं इकडे सांगते, ती मी नाही येईन, ते मला नाही जमणार। टीम ए मध्ये मित्र बनवण्याचं कारण हे आहे की उद्या दुसरा कोणताही सदस्य येऊ दे आपल्या ग्रुपमध्ये, ते मला प्रायोरिटी नाही करणार आणि जरी मी माझं बेस्ट दिलं तरी असं होणार की अरे हो पण मी तर इतर लोकांना आधीपासूनच ओळखते, पॅडी दादा, डीपी दादा, अंकिता, हिच्यासोबत तर आर्यासोबत आत्ता चांगलं झालं आहे, असं होईल ते। तर माझा हा विचार आहे की एका इंडिव्हिज्युअलने मी हा विचार करायला पाहिजे की मी या टीममध्ये आहे, पण याचा अर्थ असा नाही की मी मित्र-मैत्रीण बनवायलाच नाही पाहिजे, कारण असं होऊ शकतं की कोणी मला इकडून नाही वाचवलं टीम बी कडून, तरी मैत्रीण आहे म्हणून टीम एचे लोक मला वाचवतील, म्हणजे ते मला या घरामध्ये राहण्यासाठी सेफ करतील, असं इकडे आर्याचं म्हणणं आहे। तर आर्याच्या म्हणण्याला वर्षाताई देखील ॲग्री करतात। तर तुम्ही आर्याच्या मताशी सहमत आहात का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच बिग बॉसचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।